प्रभाग क्रमांक 24 मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीच्या पॅनलमधील सर्व उमेदवार हे सुशिक्षित आणि अनुभवी असल्याने आम्हाला थेरगावमधील जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 24 मधील अधिकृत उमेदवार माया संतोष बारणे यांनी केला आहे. माया संतोष बारणे यांनी काल पुन्हा एकदा थेरगाव परिसरामध्ये झंझावती प्रचार दौरा केला आहे. त्यामुळे यावेळेस माध्यमांशी बोलताना माया बारणे यांनी आपल्याला मिळालेल्या प्रतिसादाविषयी मत व्यक्त केलं आहे. लोकांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे, कारण पॅनलमधील सगळेच उमेदवार सुशिक्षित आहेत आणि या आधी देखील प्रभागाचं नेतृत्व केलेली ही सर्व मंडळी आहे. म्हणजे प्रशासकीय अनुभव, सुशिक्षित आणि सर्व गोष्टींची जाण असणारी ही मंडळी आहे. त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद, 100% मतदारांवर विश्वास आहे. कारण अण्णा आणि आप्पा हे दोनही थेरगावमधले जे प्रतिष्ठित मंडळी आहे ही एकत्र आल्यामुळं सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि आता इथं कुठेही प्रगतीला ब्रेक लागणार नाही आहे. इथून पुढची प्रगती सुसाट होणार आहे. 2022 नंतर खरं प्रशासकीय राजकाळामध्ये इथं कुठल्याही नव्याने गोष्टी कुठल्याच झाल्या नाहीत. फक्त दुरुस्तीच्या पलीकडे नवीन कुठलीच कामं निघाली नव्हती. परंतु आता या निवडणुकीनंतर नवीन बजेटमध्ये नव्याने सर्व कामे निघतील. रस्ते, लाईट या गोष्टी तर आम्ही करणारच आहोत. त्याच्याही पुढं जाऊन या भागामध्ये ट्रॅफिक आणि हॉकर्स झोनचा जो प्रश्न आहे त्यासाठी देखील पाठपुरावा करणार आहोत. आपले पवना माई आहे ती देखील प्रदूषित झालेली आहे, तर त्याचा देखील पाठपुरावा करून तिला देखील आपण स्वच्छ आणि सुंदर करणार आहोत.